उत्तरवरील भाग वीट व चुन्यांनी बांधलेला आहे। प्रमाणबद्ध कळस सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे। तीर्थकुंडाचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला असा उल्लेख आहे। या मंदिराची सुंदर कथा सांगितली जाते ती अशी, कृष्ण आणि सुदेहा अशा दोन बहिणी होत्या आणि सख्या सवती होत्या। म्हणजे दोघींनी एकाच माणसाशी विवाह केला होता, मात्र दोघींनाही मुलबाळ नव्हते। कृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत असे। त्याचे फळ म्हणून तिला पुत्र प्राप्त झाला, मात्र सवती मत्सराने जळत असल्याने सुदेहेने या मुलाला ठार मारले व त्याला नदीत फेकले। घटना घडली तेव्हा कृष्ण शिवपूजेमध्ये होती, मात्र मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किंचितही विचलित झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवट सोडली नाही। तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला तोच त्याचे रक्षण करेल। तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि कृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला। मात्र त्याने आईला सांगितले की सुदेहाला तू क्षमा कर। कृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झालाच होता, तेव्हा तिने ज्योतिष रूपाने या स्थानी कायम स्वरूपाचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही ती प्रार्थना ऐकली। कृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नाव पडले। औरंगाबाद पासून 30 किलोमीटर अंतरावरती असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे। श्रावणात इथे मोठी गर्दी असते, तसेच सोमवारी ही गर्दी खूप असते। जागृत देवस्थान मानल्या गेल्याने हे सतत पूजा अभिषेक यासाठी भाविक इथे सतत येत असतात। या मंदिरातील शिल्पकलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर गर्दीचे दिवस टाळूनच येथे येण्याचे प्रयत्न करावे। घृष्णेश्वर मंदिरापासून 300 मीटर अंतरावरती वसलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांचं तीर्थकुंड। या ठिकाणी पूर्वेकडून पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या बाजूस शिलालेख आहे आणि या तीर्थकुंडाचा आकार 1 एकर असून चहूबाजूने प्रवेशद्वार आहेत। वरपासून खालपर्यंत 56 दगडी पायऱ्या आहेत। कुंडातील महादेवाची